तुम्ही काय बिर्याणी आणले? बिर्याणी नाही रांधप करायचं आहे म्हणून असं म्हणतात, असं जगा की माणूस मेल्यानंतर देखील तुम्हाला आठवण केली पाहिजे. हॅलो फ्रेंड, मी हाय ग्रेविन आणि आता माझा मित्र हा जेवेर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण जात आहोत एरंगलच्या जत्रेला, संत बोनावेश्वरच्या सणाला. आणि आता तिथे खूप असा क्राऊड झाला असेल, आपण ऑलरेडी लेट झालेलो आहोत. मग आपण आता जाऊया एरंगलच्या सणाला. ही आपली बाईक इथे. आपण कुठे चाललो आहोत? एरंगलच्या सणाला. सर्वांनी यायचं आहे एरंगलच्या सणाला. आता बघू आपण तिथे काय अपडेट आहे आणि कसा क्राऊड आहे ते, कारण त्या सणाला प्रत्येक वर्षी खूप असा क्राऊड असतो. आता यंदाच्या वर्षी आपण सुद्धा बघू कसा क्राऊड आहे ते. एरंगलची जत्रा हे प्रत्येक धर्मीय तिथे येत असतात जत्रेसाठी. आणि संध्याकाळपर्यंत एवढा क्राऊड असतो, अख्खा दिवस जबरदस्त. ऑलरेडी आपल्याला आता कितीचा मिसा तिथे मिळेल. मला तरी वाटते की आपल्याला ट्रॉफिक असली की आपल्याला 10 ना 11ची मिसा तिथे भेटेल आपल्याला, कारण मिसा महत्त्वाचा आहे. आज उत्तमच्या नाक्यावरती एवढे ट्रॅफिक झालेले आहे, कारण एरंगलच्या सणाला सर्वांनी तयारी केलेली आहे, सर्व सजलेले आहेत. खूप हौस असते या सणाला प्रत्येकाची. आमच्या उत्तमच्या किती आज बसेस गेले असतील तिथे, आणि अजून जायचे आहेत. आम्ही सुद्धा सकाळपासून रेडी होऊन आता आपल्याला वाजलेले आहेत 9:15. 1 तासाचा प्रवास असेल आपला. आणि बुधबंगल्याहून आपल्याला जायचं आहे मनोरी. तर आज कोण दिसत नाही, कारण आज आहे एरंगलची जत्रा. दरवर्षाला आम्ही जातो तिथे सणाला, आणि आज सुद्धा आम्ही चाललेलो आहोत एरंगलच्या जत्रेला. वर्षाचा एक दिवस असतो एरंगलचा. आणि एक म्हणायचं म्हणजे हा सण, आणि या सणाला आता खास नाव आहे बाराईचा सण. 15 जुलैला हा सण हे लोक साजरा करत असतात. हा आहे गोराई स्टॉप, आणि हा आहे गोराई खाडी. आता पुढे आपल्याला येईल गोराईचं गाव. परंतु आपल्याला जायचं आहे इथून शॉर्टकट. कुलवेम क्रॉस. गॉड जीसस, हालेलुया, धन्यवाद येशू. आणि आपल्या डाव्या बाजूला आहे कुलवेम पोलीस स्टेशन. आपल्या बाईकची जी विंडशील्ड होती ती खूप मोठी होती, आणि काल मी जाऊन त्याची एक्सरसाइज केली, कारण ती बदलून नवीन टाकली लहान. आता आपला कसा विवो येतो ते आपल्याला नंतर माहिती पडेल, कारण आता आपण गोव्याची ट्रिप केली होती, आणि गोव्याच्या ट्रिपमध्ये या विंडशील्डने पूर्ण व्हिडिओची वाट लावून टाकली होती, कारण अख्ख्या व्हिडिओमध्ये ही आपल्या एकदम समोर यायची. आपला जो पुढचा विवो होता तो दिसत नव्हता, पण तो आता कसा आहे ते आपल्याला व्हिडिओ पाहिल्यानंतर माहिती पडेल की आता आपला बॅकग्राऊंड कसा आहे तो. पोचलो मनोरी जेटी. आता जेटीवरून आपल्याला टुरिंग बोट, टुरिंग बोटमधून आपल्याला जायला लागेल मार्वे. परंतु पहिल्यांदा आपल्याला तिकीट घ्यायचं आहे, ते प्रत्येकाचं तिकीट आपल्याला घ्यायला लागेल. चला मग निघूया आता. चला रे पुढे चला. असते इथे बोटीची कामं होत असतात.
मला तरी वाटतं की पुष्कळ टाईम होईल आता इथे आपल्याला. चला आपला नंबर आला आता. चला चला लवकर चला वरती चला. जाएगा नहीं जाएगा. ओके आता आपण टुरिंग बोटमधून उतरलेलो आहोत मार्वे. आता मार्वेहून आपल्याला जायचं आहे मड. आता आपण मार्वेला बसलो कमीत कमी 1 तास गेला आपला. आता इथे आज सण आहे आणि सणाची ट्रॉफिक तर राहीलच, पण बाराईचा क्राऊड आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला माहिती पडेल काय असतो ते. खतरनाक अशी पब्लिक असते. आणि आता तिथे गेल्यानंतर मला तरी वाटते की समुद्राचं पाणी एकदम वर आलं असेल. समुद्राचं पाणी वर आल्यानंतर मग तिथे काय होते ते मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवेन. बाराईची जत्रा ही खूप मोठी आणि खूप मोठी असते. आता इथून आपल्याला जायचं मालाड, पण आपल्याला जायचं आहे मड. मी 6 किंवा 7 दिवस पहिला माझ्या कानावरती आलं होतं की इथे रोडचं काम चालू आहे, आणि आता मी आलो तेव्हा बघलं तर रोडचं खरोखर काम चालू आहे. कारण एवढ्यापासून इथल्या रोडची एकदम कंडिशन खराब होती. आता होईल आणि गव्हर्नमेंट आपल्यासाठी एक चांगली सुविधा उपलब्ध करून देईल. खूप अशी खराब आहे परिस्थिती इथली. आपले उत्तमचे माणसं कोणी गाडीमध्ये आले आहेत, कोणी बसमध्ये. एरगलचे सण म्हणजे माणसाची हौस. संत बोनावेश्वर यात्रेनिमित्त आपल्याला सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत. चला आपण आता आपली बाईक पार्किंगमध्ये टाकू आणि पहिल्या प्रथम जाऊ मिसा ऐकण्यासाठी. पण आता इथे आपली बाईक लावू. आपली बाईक पार्किंगमध्ये टाकलेली आहे आणि आपल्याला आता जायचं आहे मिसासाठी. बरोबर बाय. आता कितीची मिसा असेल आपल्याला तिथे गेल्यानंतर आपल्याला माहिती पडेल. इंडोस जेवण सगळ्यांना सारखं. तुम्ही काय बिर्याणी बिर्याणी नाही रांधप करायचं आहे मस्त. मी इंडोस जेवण सगळ्यांना सारखं या सणाला वान केलं. मिसा लागल्यानं ऐकायला आर्ग देतान संताला. लोक काय भरलाय 15 लाखावरी शोभा आईल या गावाला. सण गाजवाला लोक काय आईलाय आयला. मिसा लागल्यानं ऐका. नावेनचे पाया परून आशीर्वाद त्याचा घेतात. लहान मोठी माझ्या वयाच्या भावा बहिणींनो, खरोखरच आज आनंदाचा दिवस आहे. उल्हास करा, हर्ष करा, खा प्या, मजा करा, पण गजा करू नका. त्या पवित्र मिसाची सुरुवात करीत असताना मी तुम्हाला एक विनंती करत, आपल्या बाजूला असलेल्या माणसांना शुभेच्छा द्या, मस्तपैकी एक स्माईल द्या. म्हणून असं म्हणतात, असं जगा की माणूस मेल्यानंतर देखील तुम्हाला आठवण केली पाहिजे, आणि असं मरा. त्या खाशेवरच्या मेणबत्त्या असताना त्या वितळताना देखील त्या तडपल्या पाहिजे. या माणसाने काहीतरी करून गेलेलं आहे. आणि आपल्याला ते इथे संत बोनावेश्वरच्या सणाची मिसा ऐकल्यानंतर आता आपण जात आहोत जत्रेमध्ये. आणि आता तुम्ही पाहू शकता जत्रेचा क्राऊड किती आहे तो. आता घेतलेला आहे आईस्क्रीम, रबडी आईस्क्रीम. सर्वांनी यायचं आईस्क्रीम खायला. भाऊजा सणाला निश्चित दारू नाही प्यायची, आईस्क्रीम सुद्धा खायचा आहे. बरोबर.
बरोबर आम्ही दारू नाही प्यार, आम्ही आईस्क्रीम खातो. ओके, दारू पण आजची दारू पण आईस्क्रीम. तुम्ही बोलता ही व्हिडिओ येईल ना, ब्लॉग मध्ये येईल नंतर नक्की चालेल. तुम्ही व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करा. हॅलो मजा मिसाय गेली ओके. कसं वाटलं सणाला येऊन? मस्त वाटलं. लोक काय आईला यायला मिसाला लागल्यानं ऐकायला अनगवत देतान संताला. बाजे लागल्यानं वाचवायला पोरं लागल्यानं नाचाला. लोक काय भरलाय पंधराला गौरी शोभा आईला या गावाला. मुले तिकट लागतान बरे जारे जारे आय मिळतात. इरगलचे मुले तिकट लागतान बरे जारे जारे आय मिळतात. बाटल्या घेतल्यानं उगराला एक बीजाची घेतात सुकाला. आता मी आलेलो आहोत जेवणासाठी आणि आता वाजले घडीलामध्ये 2:30. ऑलरेडी पुष्कळ टाईम झालेला आहे जेवणासाठी, कारण म्हणजे फॅमिली मोठी असल्या कारणाने आपल्याला सर्वांना जेवणासाठी बोलावं लागतं. म्हणून आता आपण आलेलो जेवणाला आणि सर्वांनी जेवायला यायचं आहे. आपण जेवण आणलेलं आहे आपल्या घरातून, आपण स्वतः बनवून आणलेलं आहे जेवण. आणि जेवणाची चौकशी आहे त्यामुळे तुम्हाला नंतर आता सगळी जेवणाला बसते नाहीला. काय काय जेवण आहे यांच्यामध्ये? बिर्याणी, लॉलीपॉप आणि फिश करी आणि रोट्या, तळलेले सुरमई, फ्राय आपल्या रोट्या. मस्त लागला कोलब्या. इंडोसून जेवण सगळ्यांना सारखं या सणाला वान्न केलं. मिसा लागल्यानं ऐकायला न अर्ग देतान संताला. लोक काय भरलाय 15ला गौरी शोभा आईला या गावाला. सण गाजवाला लोक काय आईला यायला. मिसा लागल्यानं ऐकायला अनगवत देतान संताला. एक नंबर क्राऊड आहे इथे. खरोखर केरळची सणाची मजा प्रत्येक माणूस घेत असतो. इरगलचे मुले तिकट लागतान बरे जारे जारे आय मिळतात. एकदम खास मित्र आणि हा जो आता सांगेल ते तुम्ही ऐका. हॅलो फ्रेंड, मी हाय ग्रेविन आणि आता माझा मित्र हा जेवेर. तुम्ही मला यूट्यूबवर बघितले असेल तर आता आम्ही एरगलच्या सणामध्ये आलो आहोत आणि खूपच एन्जॉय केलं. आणि एरगल सणामध्ये आमच्याच्या वर्षामध्ये एवढं क्राऊड आहे ना, तर फारच क्राऊड आहे. तर आम्ही एन्जॉय करत आहोत. तर आम्ही हा बियरने चेस करत आहोत आणि तो एन्जॉय खूप करत आहोत. आणि नेक्स्ट आज संत बोनावेचर यांना 450 वर्ष पूर्ण झाली, बरोबर? त्यांच्यामुळे तुम्हाला सर्वांना आणि हा महोत्सव सोहळा आज पूर्ण क्राऊड करीत आहे आणि इतकं धर्मीय खाली आपण नाहीत, बरोबर? त्यास सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला बटन दाबा.
जेवण सगळ्यांना सारखं या सणाला वान केलं इंडोसून जेवण सगळ्यांना सारखं या सणाला वान केलं आणि तुम्ही सुद्धा बघू शकता इथे क्राऊड किती आहे आणि सकाळपासून इथे हा सोहळा चालू आहे आणि इथे अजूनपर्यंत क्राऊड एकदम फुल आहे. आज या महामंदिराला 450 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आता एरगलचा सण संपलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या घरी. एरगलचा सण खूप आनंदाने आणि थाटामाटाने गाजवलेला आहे पब्लिकने आणि आपल्याला डायरेक्ट जायचं आहे मनोरीतर. मारवेतून जायचं आहे मनोरीतर. थांबा हो थांबा, पडला तर भारी पडेल. तिकीट मागे आहे. स्टॉप मध्ये आता पोहोचलो. आता उत्तर नाका. आपण आता पोहोचलो आहोत एलियाना सी फूड पुढे आहे खोबात. चला आपला लास्ट स्टॉप. बाय बाय संत बोनावेचरा.